श्री स्वामी समर्थ. आम्हाला माहिती आहे की तू सध्या खूप अडचणीत आहे, की तुझ्या जीवनात सध्या काही समस्या आहेत. पण तुला हेही वाटते की आम्ही तू हाक मारल्यावर येत नाही. पण तसं काहीही नाही. तू फक्त त्या लोकांमधला नाही जे काम पडतील तेव्हा आम्हाला हाक मारतात. तुला माहिती आहे, आम्ही तुझी परीक्षा ही घेणारच, पण तेही तुझ्या पाठीशी ठाम उभे राहून. तर मग तू भीतोयस तरी कशाला? आम्ही आहोत ना. आज आम्ही तुला एक छोटस असं काम सांगणार आहोत. हे काम जर तू केलं नाहीस तर आमचा आशीर्वाद हा तुझ्या पाठीशीच राहील, आणि जर तू हे केलास तरीही आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील. अरे भिवू नकोस, आम्ही तुला फार मोठं काम सांगणार नाही. एक छोटस काम आहे. तू या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नको. तू या चॅनलला जर सबस्क्राईब करशील तर तुझा आमच्यावर विश्वास असेल असं आम्हाला समजेल. बाळ बघ, तुझ्या आयुष्यात आता फार दिवस असं नाही राहणार. तुझ्या आयुष्याला आता एक नवीन दिशा आणि नवीन मार्ग लवकर भेटणार आहे. फक्त तू आमच्यावरती विश्वास ठेव. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. अर्धवट पिकलेले फळे गोड कधी लागत नाही. अर्धवट ज्ञान कधी उपयोगात येत नाही. स्वतःला बादशहा समजणारे मरायच्या भीतीपोटी कधी कुठली लढाई स्वतः लढत नाही. विचारांच्या जोरावर आणि ताकदींच्या धारेवर जे लढतात त्यांच्यापासून विजयश्री दूर राहू शकत नाही. 4 दिवस कुठे लांब जाऊन बघ, लोक तुम्हाला विसरून जातील. आयुष्यभर माणूस एका गैरसमजामध्ये असतो की मी लोकांपासून खूप खास आहे, लोकांसाठी मी खूप खास आहे. पण हे एक कडू सत्य आहे की लोकांना तुमच्या असण्याचा आणि नसण्याचा काही फरक पडत नाही. लोक फक्त त्यांचा फायदा असेल तेव्हा तुमची आठवण काढतात. म्हणून स्वतःसाठी जगून बघा. आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात, पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का हे बघायला हवं. रोज तेच ते करून तेच ते परिणाम मिळतील जे आतापर्यंत मिळत आहे. त्यांच्यासाठी आपल्याला सवयी बदलाव्या लागतील जे आपल्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जातील. स्वामी म्हणतात खूप काही अपेक्षा कराव्या आणि सत्यात काहीतरी वेगळं असावं. असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. कोणीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला जगात तोड नसतो. कारण मुद्दाम लावलेला एअर कंडिशनरपेक्षा अचानक अंगावरून गेलेले गार वाऱ्याचे झुळूक हे खूप जास्त सुख देऊन जाते. जी माणसे तोंडावर आपली स्तुती व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधी आपली नसतात. म्हणून अशा माणसांवरती कधी विश्वास ठेवू नका. कोणताही निर्णय लवकरात लवकर घेणे कधीही चांगले, परंतु तो घेत असताना सखोल विचार मात्र करायला हवा. एक ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या जागी पेन दिली जाते. त्याचं कारण म्हणजे आपल्या लक्षात आले पाहिजे की जसं जसं आपण मोठे होत जातो तशा आपल्या चुका खोडल्या जात नाही. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्याची. कारण जे तुम्हाला फासते एकत्र दिसत नाही, जेव्हा पण ते एकत्र दिसतात तो आयुष्यातील अत्यंत सुंदर क्षण असतो. ज्ञान असेल तर समजतात आणि अनुभव असेल तर त्याचे अर्थ समजतात. माणसाने सवयीची अशी एक उपयोगाला येईल तेच धरून चालावे. ज्याची गरज संपली त्याला सोडून द्यायचं.
जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा साजरा केला जातो. एकदा का गरज संपली की तुमच्या निंदेचा खिरापत घरोघरी वाटली जाते. स्वतःचे डोळे पुसण्याइतके तरी धीट होणे आवश्यक असते. कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारे नेहमी जास्त येत असतात. ज्याच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवला असतो. कपाट आणि मन वेळोवेळी साफ केलं पाहिजे. कारण कपाटात अडचण होणे सामान्याची आणि मनाला अडचण होणे गैरसमजाची हे दोन्ही जागा घेतात. आयुष्य बिनधास्त जगायचं. कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचं वाईट चिंतायचं नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही. स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही अन फरक अजिबात पडत नाही. कुणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूप असतात. कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्यासाठी तुमचा काहीही संबंध नसतो. कुणी वाईट बोललं किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, कुणाच्या आयुष्यात डोकवायचं नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचीही चिंतावे. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगावी. थंड पाणी आणि गरम इस्त्री हे कपड्यांच्या सुरकुत्या घालवतात. तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील असंख्य चिंता घालवतात. आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात, पण त्यासाठी खरं आपण काही करतो का ते बघायला हवं. रोज तेच ते करून तेच ते परिणाम मिळतील हे आतापर्यंत मिळत आले आहे. त्यासाठी आपल्या सवयी बदलाव्या लागतील, जे आपल्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जातील. योग्य ठिकाणी मिळालेल्या अयोग्य वागणूक माणसाला त्याचे विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्याला भाग पाडते. नेहमी लहान बनून राहा. प्रत्येकजण तुमच्या बरोबर बसू शकेल. इतके मोठे व्हा की जो आपण उठाल तेव्हा कुणीही बसलेलं नसेल. आयुष्यात यशस्वी करण्यासाठी आणखीन काही करावे लागत नाही. नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर आपल्याला बहाल करते. रात्र म्हणजे कालच्या फळा पुसून लख्ख करणारे डस्टर आहे. त्याचा स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे. जो नव्याने दिसायला किंवा नव्याने कोऱ्या मनाने समवला जातो, नव्या मजकूर लिहितो, तो लेख नसतो पण प्रभाववंत नक्की असतो. समजण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी आपल्या मनाचा मोठेपणा. या जीवन प्रवासात अनेक प्रवाह येऊन अगदी जवळून अलग जातात. काही प्रवासांची गती दिशा वेगळी तर काहींची गती मिळती जुळती असते. अशातच कधी कधी भिन्न प्रवाहांचा काही काळ भेट होते. वाटते आपली दिशा बदलेल, लहरी बदलतील, आपल्याला एक वेगळी गती मिळेल. पण निसर्गाने काही वेगळं ठरविलेले असते. काही क्षणात अपेक्षांचे तडे जातात आणि प्रत्येक प्रवाहांना वेगळा उतार भेटतो. मार्ग तोच असतो, निसर्ग नियमित, पण आयुष्यभर ते सुजन प्रवाहाला उगीच कोरडेपणाची जाणीव होते. पण एक गोष्ट सलगते की हे सर्व प्रवाह शेवटी एकाच सागरात येऊन अथंग असीम होतात, विलीन होऊन जातात. मग त्यासाठी आपल्याला आयुष्यभराची एवढी थकान कशाला. किती किती आपल्याला काय काय करायचं ते नेहमी लक्षात ठेवा. विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा, कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमतं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. हसण्याची इच्छा नसली तर हसावे लागते. कसंही आहे विचारलं तर चांगलं आणि मजेत आहे असंच म्हणावे लागते. जीवन एक रंगमंच आहे. इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते. आता तू जर एवढं केलं तर समज आता तुझ्यापासून तुझ्या आयुष्य हे चांगलं आणि सुखाचं चालू झालंय. शांत मन कर आणि एकाग्रतेने ऐक. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. श्री स्वामी समर्थ या नामात एक वेगळी शक्ती आहे, एक वेगळी ताकद आहे. श्री स्वामी समर्थ नामात जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतो
त्याच्या आयुष्यातील असंख्य संकटे स्वामी काही काळात घालवतात. आयुष्यामध्ये फार काळ कुणावर तरी रुसू नये, रागवावं, भांडावं आणि जमलं तर ते भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकीचं बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा, फुगवा, अबोला फार काळ ठेवू नये. जी काही वादावाद दिवसभर चालली किंवा जो काही आपला वाद झाला तर तो रात्रीपर्यंत निपटावा. झोपताना रागात झोपू नये. कुणाला आपण किंवा सकाळी उठल्यावर दुःखाच्या याच्यात बोलू नये. जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजडला तर त्यावर आदल्या दिवसाच्या रिकाम्या गोष्टी करू नये. आयुष्यात रुसून झोपला तर व्यवस्थित झोपही होत नाही आणि शरीराला आराम मिळावा त्यासाठी झोपेतून उठल्यावर मनही प्रसन्न पाहिजे. पण जर रागात झोपाल तर मनही अप्रसन्न राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की माघार कुणी घ्यायची? अहंकार ही सर्व नात्यांचा सुरुंग असणारी वात आहे. आपल्या अहंकाराची वात विझली तर आपण दुसऱ्यापेक्षा अहंकाराची वात विझवू शकतो. आपण दुसऱ्याला स्वतःला कमीपणा वाटू शकतो. या भावनेने ती वात पेटवी ठेवावी. पण बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यात बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वभावाचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यासाठी मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वासाठी आणखीन एक पायरी चढला. लोक म्हणतात वेळीला माघार घेतली तर चांगलं नातं टिकतं, तडजोड केली तर ते नातं आयुष्यभर जातं, कमीपणा घेतला तर तो नातं माघार घेतली तर ते नातं वारंवार घ्या म्हणतं. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला जर तुम्ही लहानपणा घेत असाल, कदाचित प्रत्येक वेळेला तुम्ही माघार घेत असाल तर त्या नात्याला तशी सवयच लागून जाते की आपल्या चुकामध्ये पुढचा व्यक्ती प्रत्येक वेळेला आपल्याला मोठेपणा देऊन स्वतः माघार घेईल. पण प्रत्येक वेळेला असं करणे तुमची इज्जत हे पूर्णपणे मातीत मिळवून टाकत असते. तडजोड ही एकतर्फीच होत असेल तर अशी वागणूक दिली जाते की आपण कुठेतरी नौकर आहो आणि कमीपणा घेतला तर इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा आपल्याला गुन्हा ठरतो. थोडक्यात हे माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणं हे सगळं मदतच करतात आणि अशा वेळी ताणलेलं नातं हे शेवटीला तुटतंच. मग काय उपयोग झाला हे प्रश्न करायचा हा प्रश्न उरतो शेवटी. त्यामुळे जे काही करायचं आहे ते नेहमी करा. एखाद्या ग्रुपमधून आपण लेफ्ट झालो म्हणजे इतरांच्या जीवनमधून आपण निघून गेलो असे कधी होत नाही. ग्रुपमध्ये होतो थोड्याफार आपण, फक्त आपल्याला ते दिसत नाही. आपण आपल्या काळजामध्ये कालवरचं काय ठेवतो आणि आज काय पाहतो हे महत्त्वाचं असते. आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणे होत नाही. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप झाला तर नकळत दिवसभर आपल्याकडून झालेल्या प्रत्येक क्षणाधर्मात जळून खाक होतात. नामस्मरण करा, स्वामी नामात जीवन गुंतवा. जीवनाच्या सुंदर वाटेवर मागे वळून पाहावं. कधी कधी मागे वळून पाहताना काय गवसेल काय माहिती, पण जीवनाच्या सुंदर वाटेवर मागे वळून पाहावं. कधी कधी आठवणीचं जग थांबलेलं असेल तुमच्यासाठी. आठवावे जगातले क्षण. कधीतरी भेटल्या असतील अनेक व्यक्ती, पण सगळ्या चांगल्या नसतील हे मात्र नक्की. रडवून गेलेल्या असतील ते अनेक व्यक्ती, हसवणारे मात्र कदाचितच भेटले असतील. याच व्यक्ती चिरंतर आपल्याला लक्षात राहतात. आयुष्यात बऱ्याच वेळेला आपल्याला काही गोष्ट करायच्या असतात, काही गोष्ट मनाला शांती देण्यासाठी, तर काही गोष्टी आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी. खूप वेळेला तुम्ही विचार करता की आयुष्यात अडचणी का आहेत, माझं आयुष्य हे एवढं अडचणीमध्ये का जातंय, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमचं आयुष्य अडचणीत कधीच नव्हतं आणि ते कधी राहणारही नाही. फक्त ते काही कारणामुळे अडचणीत आहे. तुमच्या आयुष्यातील अडचणी तुम्हाला दूर करायच्या असतील तर तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करा. स्वामीवरती विश्वास ठेवा. त्यांच्या नामात एक वेगळी शक्ती आहे. स्वामी नामात एक वेगळी ताकद आहे. ती ताकद तुम्ही जाणून घ्या. तुम्हाला प्रत्येक संकटात यश मिळेल. स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक त्या क्षणात जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी तुमची साथ देईल. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा.
आयुष्याच्या असंख्य आणि अनेक संकटात स्वामी स्वतः तुमची साथ देतील. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे, तुला काळजी करण्याची गरज नाही. माझ्या प्रिय मुला, ह्या संदेशाला शेवटपर्यंत ऐक. तुझ्या आयुष्यातील असंख्य संकटे येत्या काही काळात दूर होतील. होय, श्री स्वामी समर्थनामात तुझे मन रमव. होय, स्वामी समर्थनामात तुझे आयुष्य घालव. जसे दिसते तसे नसते, म्हणूनच तर जग फसते. आयुष्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागत असतील. साधना ही उंबराच्या फुलाप्रमाणे असावी. उंबराचे फुलं कोणाला दिसत नाहीत, फळे मात्र सर्वांना दिसतात. याला एक अपवाद आहे. उंबराची फुलं फक्त योगी लोकांना दिसतात. साधकांची साधना उंबराच्या फुलाप्रमाणे गुप्त पाहिजे. साधक हा एकदम फलद्रूप होऊन प्रकटण्याचा श्रेष्ठत्व आहे. साधना करताना त्या साधनाची लौकिक जगता किंमत नाही. त्याची अवहेलना झाली तर साधनांना निराश होण्याचं कारण नाही. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचण येईल. अडचणींचा सामना करा आणि आयुष्यात योग्य त्या दिशेला जा. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे बऱ्याच गोष्टी कराव्या वाटतील, पण कदाचितच त्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हा संदेश तुमच्यासाठी मी खास पाठवला आहे. जो माणूस कष्टाला लाजत नाही, त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असते, त्यावेळी शांत राहावं, कुणाशी काहीही बोलू नये. अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामी नाम स्मरण करावे. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्या सतत सोबत असतात. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवाव्या लागत असतात. नामस्मरण केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचा ढग विसरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजपणे मिळतात. खूप काही शिकण्यासाठी मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असतं, त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणे आयुष्यातील दुःख हे दूर करते. दुःख कोणाला नाही आहे. श्री रामालाही वनवास भोगावा लागला, सीताला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यापुढे तुम्ही आणि आम्ही कोण आहो? जसं धुक्यामध्ये सुंदर निसर्ग लपलेला असतो, त्याचप्रमाणे दुःख आणि अडचणीमागे सुंदर असं सुख लपलेलं असतं. आपल्या आयुष्यात येणारी माणसं झाडाला अवयवासारखी असतात. काही फांदीसारखी, जास्त जोर दिला की ते तुटून जातात. काही पाण्यासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, तर काही असतात काट्यांसारखी, सोबत राहतात पण टोचणारी. तर काही असतात मुळासारखी, न दिसणारी पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. जेव्हा जप कराल तेव्हा स्वामी जपतील एवढे नेहमी लक्षात ठेवा. स्वामी समर्थ नाम आपल्याला जेव्हा वाचवतो, तेव्हाही आपली अडचण दूर होते. पिकलेले फळ हे 3 गुणावरून ओळखले जाते. एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते आणि तिसरे म्हणजे त्यांचा रंग बदलतो. त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथम त्याची नम्रता, दुसरे त्याच्या बोलण्याचा गोडवा, तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले आहे ते तुझे, मी निमित्त मात्र आहे. इतरांना मला भरपूर दिले. राहिलेल्या आयुष्यात कृपा, आशीर्वाद, सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीची जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना तुझे शरीर हे चांगले असेल, याची मला ताकद दे. स्वामी महाराज सदैव माझ्या सोबत राहा. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात माझी साथ द्या. खूप गोड बोलणारी, अति नम्रत्वादी दाखवणारी, पाया पडणारी आणि स्तुती करणारी, अतिशय संस्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक. दामिक आत्या, गाठीची तावाड, बेरकी आणि स्वानुभूती करणारी माणसं अतिशय आपल्याला माघार घेण्यासाठी असतात.
जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगांना लगेच दुखावली जातात, कारण त्यांच्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसांचे सगळे काही सामावलेले असते. अशा लोकांना उधार देणं फार अवघड असतं. त्यांना न कशाची चिंता उरलेली असते, ना प्रेम, ना भीती, ना कुठली अपेक्षा उरलेली असते. फक्त आणि फक्त दुःख आणि दुःख असे त्यांचे शब्द असतात. लक्षात ठेवा, आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर सर्व काही सोबत पाहिजे. खरी नाती ती नाही जे आपल्याला दुःख देतात, खरी ती आहे जे जीवनात आपली किंमत करतात. आयुष्यात सर्व काही मिळतं जर स्वतःवरती विश्वास असेल. जिथे असेल गरज तिथे बोलू नका जास्त आणि जिथे असेल कमी गरज तिथेही बोलू नका जास्त. नेहमी तुम्ही जेवढं जमेल तेवढं शांत राहायला शिका. आयुष्यात सतत पुढे जाल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमची साथ देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुमची साथ दिली आहे. काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. त्यांनी तुमची सदैव साथ दिलेली आहे आणि साथ देत आहेत. स्वामीवरती जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ हे नक्की देणार. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मी काल तुमच्या सोबत होतो, मी आज तुमच्या सोबत आहे आणि मी उद्याही भविष्यात तुमच्या सोबत असणार आहे. काळजी न करता हा संदेश शेवटपर्यंत ऐका. तुमच्या आयुष्यातील असंख्य संकटे दूर होतील. हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या संदेशाला दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐका. तुमच्या आयुष्यातील असंख्य संकटे दूर होतात. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जर तुमचा विश्वास असेल तर आयुष्यात काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात आणि अडचणीत स्वामी तुमची साथ नक्की देतील. होय, श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत स्वामींनी साथ दिली आणि ते स्वामी साथ आपली देत राहणार. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते मिळेल. स्वामी सदैव तुमची साथ देतील. त्यांनी तुमची साथ कधी सोडली नाही आणि ते भविष्यात देखील तुमची साथ सोडणार नाहीत. स्वामीवरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची कसलीही गरज नाही, कारण स्वामी तुमची साथ सदैव देत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. सर्व कार्य तुमच्या मनाप्रमाणे होतील. होय, माझा स्वामीवरती विश्वास आहे असं म्हणा. आयुष्यातील असंख्य अडचणीत स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी नामावर विश्वास ठेवल्याने प्रत्येक संकटात आपल्याला यश मिळते. स्वामींनी साथ कधी सोडली नाही. स्वामी आपली साथ कधी सोडणार देखील नाही. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. ते आपली साथ सदैव देतील. प्रत्येक संकटात स्वामींनी आपली साथ दिलेली आहे आणि प्रत्येक अडचणीत ते आपली साथ देत आहे. प्रत्येक संकटात स्वामींनी जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा साथ दिली आणि आजही स्वामी आपली साथ देत आहेत. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास हवा. आपला स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा आणि आयुष्यात योग्य दिशेला प्रयत्न करा. प्रत्येक संकट आपोआप तुमच्या आयुष्यातून दूर जाईल. होय, माझा स्वामीवरती विश्वास आहे असे म्हणा. जर स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. स्वामी भक्त व्हा. स्वामींची भक्ती करा. आयुष्यातील अनंत संकटात स्वामी साथ देतील. प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा स्वामी तुमची साथ नक्की देतील. तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी सदैव तुमची मदत करतील. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिलेली आहे आणि ते प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे तर मग काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी समर्थ महाराजांनी आपली साथ सदैव दिली.
त्यांनी काल, आज आणि येणाऱ्या फ्युचरमध्ये म्हणजे उद्या, भविष्यात सुद्धा आपली साथ ते देणार आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतील. होय, जर तुमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल, तर प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत, प्रत्येक संकटात मी तुझी साथ सदैव देत आहे. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. मी काल, आज आणि उद्याही तुझी साथ देत आहे. काळजी न करता स्वामी नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवल्याने आयुष्यातील त्या काळात स्वामी साथ देतात, ज्या काळात आपल्याला खूप अडचणी होत्या. काळजी न करता स्वामी नामावरती विश्वास ठेवल्याने प्रत्येक संकटातून आपल्याला यश मिळेल. स्वामी नामात तुमचे मन गुंतवा. स्वामी सदैव तुमची साथ देतील. स्वामींनी कधी साथ सोडली नाही आणि स्वामी आपली साथ कधी सोडणार देखील नाही. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. आयुष्यातील प्रत्येक कठीण काळात स्वामी आपली साथ देतील. स्वामी आई आपल्या सोबत आहेत. स्वामींनी साथ कधी सोडली नाही आणि स्वामी कधी साथ सोडणार नाही. असंख्य संकटे येतील आयुष्यात, पण त्यांचा सामना फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या शक्ती आणि भक्तीमुळेच करण्याची ताकद मिळते. आपल्या स्वामीवरती विश्वास असेल तर असंख्य संकटात देखील आपल्याला यशासाठी स्वामी सदैव मदत करतात. प्रत्येक संकटात स्वामींनी आपली साथ दिली आहे. प्रत्येक अडचणीत स्वामी आपली साथ देत आहेत. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास हवा. आयुष्याच्या प्रत्येक काळात आपल्याला स्वामी हे यश नक्की देतील. स्वामीवरती विश्वास ठेवल्याने प्रत्येक संकटात आपल्याला यश मिळते. स्वामी समर्थ महाराज प्रत्येक वेळेला सोबत असतात, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. आपल्याला प्रत्येक संकटात स्वामी नक्की साथ देतील. प्रत्येक वेळेला आपल्याला स्वामी साथ देत असतात. आपला विश्वास त्यांच्यावर हवा. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात तुमची जेव्हा तुम्हाला खरंच गरज असेल की स्वामी आता मला माझ्या पाठीशी पाहिजे, तेव्हा स्वामी स्वतः जवळ येऊन साथ देतील. स्वामी नाम करा. स्वामी नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. स्वामींनी काल, आज आणि स्वामी भविष्यात देखील तुमची साथ देणार आहेत. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून कार्यरत राहा. आयुष्यातील असंख्य संकटात स्वामी तुमची साथ देतात. प्रत्येक वेळेला त्यांनी तुमची साथ दिली आहे आणि ते साथ देत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, काळजी करण्याची गरज नाही, कारण मी सदैव तुमच्या सोबत आहे. प्रत्येक वेळेला मी तुमची साथ दिली आहे आणि भविष्यात सुद्धा प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे. काळजी करू नका. हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. या संदेशाला पूर्ण ऐका. तुमच्या आयुष्यातील असंख्य संकटे दूर होतील. श्री स्वामी नामावरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यातील अनंत गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणे होत नाही. प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होईल असे नाही. गोष्ट मनाप्रमाणे नाही झाले तरी काही काळजी नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा, म्हणजे सर्व काही मनाप्रमाणे होईल. स्वामी बोलतात, तुला जेव्हा खरंच माझी गरज असेल तेव्हा तुझी साथ देणार असणार आहे मी. तुला आयुष्यात जेव्हा माझी गरज आहे तेव्हा काळजी करण्याची गरज नाही. लक्षात ठेव, जेव्हा आयुष्यात तुला वाटेल की स्वामी माझी साथ देत नाहीत, तेव्हा तू काळजी करू नको, कारण तेव्हाही मी तुझी साथ देत असणार. तुला वाटेल की स्वामी साथ नाही देत, पण मी तर सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझा विश्वास नसेल तर बघ, माझ्या नाव स्मरण करून सदैव तुझ्या सोबत असणार. प्रत्येक संकटात स्वामी नाम करा. स्वामींचे नाव घेतल्याने प्रत्येक संकटात आपल्याला यश मिळतं. स्वामी नामात एक वेगळी शक्ती आणि वेगळी ताकद असते. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक संकटात स्वामी साथ देतात. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
मी काल, आज आणि उद्या देखील तुमच्यात सोबत आहे. काळजी न करता माझ्यावरती विश्वास ठेवा. मी प्रत्येक संकटात तुम्हाला यश नक्की देईल. जेव्हा खरंच तुम्हाला माझी गरज असणार आहे, त्या काळात देखील मी तुमच्या सोबत असेल आणि प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत असणार आहे. काळजी करू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ नामस्मरणावरती विश्वास ठेव. प्रत्येक संकटात तुला यश आणि शक्ती देणारे स्वामीच आहेत. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला काळजी वाटेल तेव्हा काळजी न करता माझे नामस्मरण करा. तेव्हा प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देईल. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. आयुष्याच्या असंख्य काळात तुमची साथ देणार आहे मी. जेव्हा खरंच तुम्हाला माझी गरज आहे तेव्हा काळजी करू नका, कारण तेव्हा देखील तुमची साथ मी स्वतः देणार आहे. होय, तुमचा जर स्वामी नामावरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज कसली? स्वामीनाम जपा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामीनामात एक वेगळी शक्ती स्वामीनामात एक वेगळी शक्तीच असते. ती शक्ती आयुष्यातून असंख्य संकटे दूर करते. स्वामी बोलतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तुला अडचणी होत्या, जेव्हा तुला काळजी करण्याची गरज होती, तेव्हा काळजी न करता तुझ्या आयुष्याला सोबत असेल. होय, तू काळजी न करता माझ्यावर विश्वास ठेव. आयुष्यातील असंख्य संकटात प्रत्येक काळात तुझी साथ देणार आहे मी. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. प्रत्येक संकटात तुझ्यासोबत मी सदैव असणार. तू काळजी नको करू, कारण आम्ही तर तुझी साथ कालही दिली, आम्ही तुझी साथ आजही देत आहोत आणि आम्ही भविष्यात देखील तुझीच साथ देणार आहोत. माझ्या प्रिय मुला, हा संदेश 15 जणांपर्यंत शेअर कर. तू 15 जणांपर्यंत हा संदेश शेअर केल्यास तुला मोठी धनप्राप्ती काही काळात होईल. सोबतच तुझ्या आयुष्यात काही असे चमत्कार घडतील जे तुला अशा गोष्टी शिकवतील ज्या तू कधी आधी विचारही केला नाही. प्रत्येक संकटात स्वामींनी तुझी साथ दिली आहे आणि प्रत्येक अडचणीत स्वामी तुझी साथ देत आहे. प्रत्येक गोष्टी हे तुझ्या मनाप्रमाणे होतील असं नसतं. प्रत्येक अडचण तुझ्या मनाप्रमाणेच असेल असंही नसतं. आपला विश्वास असायला हवा. प्रत्येक गोष्ट पाहिजे तशी होते. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी नामाचा जप केल्याने तुमच्या आयुष्यातील असंख्य असे संकटे येत्या काही काळात आपणेआप दूर व्हायला लागतील. स्वामी नामात एक वेगळी शक्ती ताकद आहे. स्वामींचे नाम केल्याने प्रत्येक संकटात आपल्याला यश मिळतं. प्रत्येक वेळेला आपल्याला जेव्हा अडचण असते तेव्हा स्वामी आपली साथ देतात. आपला स्वामीवरती विश्वास हवा. स्वामी आपली नक्की साथ देतील. त्यांच्यावरती जर आपला विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. होय, माझा स्वामीवरती विश्वास आहे असं म्हणून चालणार नाही, तर त्यांच्यावरती विश्वास ठेवून प्रयत्न देखील करावे लागतील. स्वामी बोलतात, मी काल तुमच्या सोबत होतो, मी आज तुमच्या सोबत आहे आणि मी भविष्यात देखील तुमच्या सोबत असेल. काळजी करण्याची गरज नाही. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी ह्या दूर होतील. श्री स्वामी समर्थ नामात विश्वास ठेवा, कारण त्यांच्यामुळेच तर सर्व काही लक्ष्य तुमच्या मनाप्रमाणे चांगलं होईल. स्वामी नामात जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वामी नामावरती विश्वास ठेवा. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. स्वामीवरती जर तुमचा विश्वास असेल तर काळजी करू नका. श्री स्वामी समर्थ नामाचा जप लगातार करत राहा. स्वामी नामाचा जप केल्याने प्रत्येक संकटात स्वामी यश देतील. आयुष्याच्या असंख्य संकटात स्वामी आपली साथ देतील. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा, मग आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामी साथ देत असतात आणि प्रत्येक संकटात स्वामी साथ देत असतात. स्वामींनी कधी आपल्याला एकटे सोडले नाही. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नसते आणि स्वामी आपली साथ सदैव देत असतात. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा, मग आयुष्यातील असंख्य संकटात आपल्याला साथ देणारी व्यक्ती ही स्वामी असतील.
स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नकोस आणि भिवू नकोस. तुला तुझ्या आयुष्याच्या असंख्य जे संकटे आहेत, ज्या अडचणी आहेत तुझ्या जीवनात, त्यातून मी स्वतः दूर करणार आहे. प्रत्येक संकटात तुझी साथ देणारा मी स्वतः आहे. आयुष्याच्या प्रत्येक त्या संकटात जेव्हा तुला वाटेल की स्वामी माझी साथ देत नाही, तेव्हा तुझी साथ देणारा मीच असेल. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. प्रत्येक वेळेला तुझी मदत मी स्वतः करणार आहे. स्वामी बोलतात, काळजी करण्याची गरज नाही. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याने आयुष्यातील अनंत अडचणी ह्या दूर व्हायला सुरुवात होतील. प्रत्येक वेळेला तुझ्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होत नसेल तर काळजी करू नको. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. स्वामी समर्थ नामाचा जप कर. मी सदैव तुझी साथ देईल. स्वामी बोलतात, मी काल तुझ्या सोबतीला होतो. मी आज तुझ्या सोबतीला आहे. मी प्रत्येक संकटात आणि अडचणीत तुझ्या सोबतीला असेल. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. आयुष्यातील प्रत्येक संकटात मी तुझी साथ हे सदैव देत असतो आणि प्रत्येक संकटात तुझी साथ ही मी देणार सुद्धा आहे. त्यामुळे तू काळजी न करता स्वामीवरती विश्वास ठेवा. तुझ्या आयुष्यात जेव्हा तुला संकट असेल तेव्हा मी सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे करेल. जेव्हा तुला वाटेल की आयुष्यात बऱ्याच वेळेला मी सर्व काही करेल, तेव्हा तुझ्या आयुष्यात प्रत्येक संकटात तुझी साथ देखील मीच देईल. जेव्हा तुला वाटत असेल की स्वामी माझी साथ कधीही देत नाहीत, स्वामींनी साथ कधी दिली नाही, स्वामी साथ सोडून गेले, तेव्हा काळजी करू नको. प्रत्येक संकटात स्वामी तुझ्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेव. आयुष्यातील असंख्य अडचणी स्वामी नामामुळे दूर होतील. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, म्हणजे स्वामी आपल्याला यश नक्की देतील. होय, स्वामीवरती विश्वास आहे असे म्हणा. तुम्हाला स्वामी सदैव आपले साथ देतील. स्वामी म्हणतात, मी तर काल तुमच्या सोबत होतो आणि मी आजही तुमच्या सोबत आहे. काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात साथ देणारा मी आहे. प्रत्येक आयुष्याच्या अडचणीत जे तुम्ही आता भोगत आहात त्याला मी बाहेर काढणाराही मीच आहे. होय, हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा संदेश पूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यातील असंख्य संकटे आपणआप दूर व्हायला सुरुवात होईल. आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहे त्यांचा सामना करून तुम्ही तुमच्या चांगल्या ध्येयाकडे प्रयत्न करा. जर तुम्ही प्रयत्नशील राहाल तर स्वामी सदैव साथ देतील. स्वामींनी तुमची साथ कालही दिली होती. स्वामींनी आजही तुमची साथ दिली आहे. स्वामी तर सदैव तुमची साथ देत आहेत. स्वामी सांगतात, मी त्यावेळेला तुमच्या सोबत आहे ज्या वेळेला प्रत्येक व्यक्ती तुमची साथ सोडेल. मी काल तुमच्या सोबत होतो आणि मी आज देखील तुमच्या सोबत आहे आणि उद्या सुद्धा मी तुमच्या सोबत असणार आहे. प्रत्येक संकटात मी तुमच्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, जो माझे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक संकटात मी तुझी साथ देतो. तू माझे नामस्मरण कर आणि माझ्यावरती विश्वास ठेव. मी तुझी प्रत्येक वेळेला साथ देत राहणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. तू फक्त माझे नामस्मरण केल्या मात्राने आयुष्याच्या असंख्य संकटात मी तुला मुक्त करणार आहे. प्रत्येक संकटातून तुला बाहेर काढणारा मीच आहे. काळजी न करता तू स्वामीवरती विश्वास ठेव. स्वामींनी तुझी साथ काल दिली. स्वामी तुझी साथ आज देत आहेत आणि स्वामी भविष्यात देखील तुझी साथ देणार आहेत. फक्त स्वामीवरती विश्वास ठेव. स्वामी सदैव तुझी साथ देत असणार. स्वामीनामात जर तुझा विश्वास असेल तर आयुष्याच्या असंख्य संकटात स्वामी तुझी साथ नक्की देतील. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो त्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे होते. तुमचाही जर स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण त्यांनी तुमची साथ काल दिली, ते तुमची साथ आजही देत आहेत आणि भविष्यात सुद्धा तुमची साथ स्वामी देणार आहेत. फक्त त्यांच्यावरती तुमचा विश्वास हवा. जर श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल तर आयुष्याच्या अनंत संकटातून स्वामी आपली साथ ही देत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी नामावर विश्वास असेल तर प्रत्येक संकटात स्वामी साथ देतील.
होय, मी एक स्वामी भक्त आहे असे म्हणा. सदैव तुम्ही स्वामी भक्तीत राहा. स्वामी सदैव तुमची साथ देतील. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देत आहेत. त्यांनी काल, आज आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्या तुमच्या संकटात मी तुमची साथ देत आहे. आयुष्याला जेव्हा तुम्हाला गरज असेल, तेव्हा मी तुमची साथ देत आहे. प्रत्येक संकटात तुमची साथ देणारा मी स्वतः तुमच्या सोबत आहे. आयुष्यात तुमच्यासोबत जेव्हा अडचणी येतील, तेव्हा मी तुमची सर्व काही संकटे दूर करेल. आयुष्यात बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटेल, की माझी अडचणी हे संपत नाही, तेव्हा मी स्वतः तुमच्या सोबत येऊन उभा असेल. काळजी करू नका. तुमच्या प्रत्येक संकटात साथ देणारा मी स्वतः आहे. आयुष्याच्या प्रत्येक संकटात जर तुमची साथ कोणी देणार, तर ते मी स्वतःच आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि स्वामीनामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी सदैव सोबत असतील, या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामींनी काल साथ सोडली नाही, स्वामींनी आजही साथ सोडली नाही आणि स्वामी भविष्यात देखील साथ सोडणार नाहीत. स्वामी म्हणतात, मी तर सदैव तुमच्या सोबत असतो. काळजी न करता माझ्यावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामीनामात तुमचे मन गुंतवा. तुम्हाला प्रत्येक संकटात यश नक्की मिळेल. स्वामीवरती विश्वास असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. ते काल, आज आणि उद्या तुमची साथ नक्की देत आहेत. स्वामीनाम सदैव तुमच्या मनात ठेवा. स्वामीनामात जर तुमचे मन असेल, तर प्रत्येक संकटात स्वामी साथ देतील. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी काल तुमची साथ दिली, मी आज तुमची साथ देत आहे आणि मी भविष्यात देखील तुमची साथ देणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत राहा. प्रत्येक संकटात तुमची साथ देणारा मी आहे. प्रत्येक अडचणीत तुमची साथ देणारा मी आहे आणि प्रत्येक त्या काळात जेव्हा तुम्हाला स्वामी नामाची खरी गरज असेल, तेव्हा साथ देणारा मीच आहे. स्वामी बोलतात, जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या आयुष्यात खूप जास्त संकटे आहेत, जेव्हा तुम्हाला वाटेल की आयुष्य खूप अवघड आहे आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आयुष्यात आता काहीही मनाप्रमाणे होत नाही, तेव्हा काळजी करू नका. स्वामी नामावरती विश्वास ठेवा. स्वामी नामावरती विश्वास ठेवल्याने प्रत्येक संकट दूर होतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला जेव्हा संकट मोठं असेल, तेव्हा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. तुमचं संकट आप हे लहान होत जाईल. स्वामी सदैव तुमची साथ देत जातील. त्यांच्यावरती आपला विश्वास ठेवा, कारण ते आपली साथ सदैव देत असतात. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल, तर प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ हे नक्की देतील. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण स्वामी आपली साथ काल देत होते, स्वामी आजही आपली साथ देत आहेत आणि स्वामी भविष्यात देखील आपली साथ देणार आहेत. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक वेळेला जेव्हा स्वामींची खरी गरज असते, त्यावेळेला स्वामी आपली साथ देतात. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. प्रत्येक संकटात जेव्हा खरंच तुम्हाला स्वामींची गरज असेल, तेव्हा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी सदैव पाठीशी असतील. स्वामी आपली मदत करायला सदैव तत्पर असतील. आयुष्याच्या असंख्य काळात जेव्हा कोणीही तुमच्या सोबत नसेल, तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ तुमची साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुमची साथ देणारे स्वामीच आहेत. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामीवरती विश्वास असेल, तर असंख्य संकटे काही काळात दूर होतात. स्वामी नाम जपा, कारण स्वामी नामात एक वेगळी शक्ती आहे आणि एक वेगळी ताकद आहे. स्वामी नामानेच सर्व गोष्टीचा आपल्याला चमत्कार पाहायला मिळतो. स्वामी नामानेच आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होतात. स्वामीमुळेच तर आपले सर्व असंख्य संकटे दूर होतात. स्वामीमुळेच तर आयुष्याच्या त्या काळात जेव्हा सर्व साथ सोडतात, त्या काळात आपल्याला प्रत्येक तो व्यक्ती साथ द्यायला येतो, ज्याची आपण कधीतरी साथ दिलेली आहे. स्वामीनामावर जर विश्वास असेल, तर आपल्याला त्या काळात सुद्धा मदत मिळते, ज्या काळात प्रत्येक व्यक्ती आपल्यापासून दूर पळतो. होय, सदैव स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात आणि आयुष्याच्या प्रत्येक त्या काळात जेव्हा कुणीही तुमची साथ देत नाही, तेव्हा स्वामी तुमची साथ देतील.
काळजी न करता स्वामीवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आयुष्यातील अनंत संकटात स्वामी स्वतः साथ देतील. त्यांच्यावरती विश्वास ठेवा. स्वामींनी आपली साथ कालही दिली आणि स्वामी आपली साथ आजही देत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या सोबत असेल. फक्त तुम्ही आयुष्यात माझा सर्व काही संकटांमध्ये जेव्हा तुम्हाला खरंच अडचण असेल तेव्हा माझी आठवण काढा. प्रत्येक वेळेला मी सदैव तुमच्या सोबत असेल. जेव्हा तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तेव्हा काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतील. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपला स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी तर सदैव आपल्या सोबत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमच्या स्वामी साथ नक्की देतात. स्वामीवरती विश्वास असेल तर सर्व संकटे दूर होतात. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली आहे. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देत आहे हे लक्षात ठेवा.